नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 एप्रिल 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या देशामध्ये अलीकडेच जगातील पहिली डिजिटल जनगणना सुरू करण्यात आलेली आहे? वर्ल्ड्स फर्स्ट डिजिटल सेन्सस या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतामध्ये या ठिकाणी जगातील पहिली डिजिटल जनगणना सुरू करण्यात आलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 2024-25 या वर्षासाठी MS स्वामीनाथन पुरस्काराकरिता कोणाची निवड झालेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डॉक्टर सी श्रीनिवास राव असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी 2024-25 या वर्षासाठी MS स्वामीनाथन पुरस्कारासाठी त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे. हा पुरस्कार कशासाठी दिला जातो? तर हे भारताच्या अन्न सुरक्षेसाठी कृषी शास्त्रज्ञांनी दिलेल्या असाधारण योगदानाला या ठिकाणी प्रोत्साहित करण्यासाठी, मान्यता देण्यासाठी हा पुरस्कार या ठिकाणी दिला जात असतो. हा पुरस्कार डॉक्टर सी श्रीनिवास राव यांना किंवा यांच्या संसाधन संवर्धन तंत्रज्ञानाचा विस्तार करण्याच्या, डिझेलच्या लक्षणीय बचतीस हातभार लावण्याच्या आणि 637 जिल्हा कृषी आपत्कालीन योजनांच्या विकासाचे नेतृत्व करण्याच्या व्यापक कार्याचा गौरव करतो आणि या सर्व योगदानाबद्दल 2024-25 या वर्षासाठी MS स्वामीनाथन पुरस्काराकरिता डॉक्टर सी श्रीनिवास राव यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे. पहिलाच प्रश्न आहे एखाद्या पुरस्काराबद्दल. तर लगेच काय करूया, बाकीचे जे काही वेगवेगळे पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत ते जे काही व्यक्ती आहेत ते कोण आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. मी खूप वेळा सांगतो, तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती परत रिव्हिजन किती मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 सीता अशोक शेळके यांना. विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना. CEO ऑफ द इयर पुरस्कार समीर कनोडिया यांना. MP बिर्ला स्मृती पुरस्कार यशवंत गुप्ता यांना. संगीता कलानिधी पुरस्कार 2026 डॉक्टर जयंती कुमारेश यांना. 2026चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार कावेह मदानी यांना. ब्रिक्सतर्फे वुमन एम्पॉवरमेंट ट्रेल ब्लेझर अवॉर्ड 2026 कल्पना सोरेन यांना. 35व्या सरस्वती सन्मान 2025 ने सन्मानित करण्यात आलं रामकुमार मुखोपाध्याय यांना. एबेल पारितोषिक 2026 गर्ड फ्लांटिंग्ज यांना. आणि 2024-25 या वर्षासाठी MS स्वामीनाथन पुरस्कार देण्यात आला आहे डॉक्टर सी श्रीनिवास राव यांना. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. दरवर्षी जागतिक आरोग्य दिवस म्हणजेच वर्ल्ड हेल्थ डे आपण केव्हा साजरा करत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आजच्याच दिवशी 7 एप्रिलला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जागतिक आरोग्य दिवस म्हणून आपण साजरा करतो. उद्देश काय? तर जागतिक स्तरावर आरोग्यविषयक प्रमुख समस्यांवरती लक्ष केंद्रित करणे आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला प्रोत्साहन देणे या उद्देशाने आपण दरवर्षी 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2026 ची थीम काय आहे तर लिहून घ्या. टुगेदर फॉर हेल्थ स्टँड विथ सायन्स अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2026 फॉर वर्ल्ड हेल्थ डे बद्दल. ठीक आहे, प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस.
25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 3. एप्रिल 2026 पर्यंत नमो ड्रोन दीदी या योजनेअंतर्गत ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षित झालेल्या महिला बचत गटांची संख्या कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटक या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी सर्वाधिक संख्या आहे. कशाची? तर लक्षात घ्या, नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षित झालेल्या महिला बचत गटांची सर्वाधिक संख्या कर्नाटक राज्याच्या अंतर्गत येते. त्याच्यानंतर 2 नंबरला उत्तर प्रदेश आहे आणि 3 नंबरला आंध्र प्रदेश आहे. क्लिअर. ही जी काही योजना आहे नमो ड्रोन दीदी योजना, या योजनेमुळे ग्रामीण महिलांना ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे शेतामध्ये खते आणि कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी सक्षम केले जात आहे, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी मदत होत आहे. नमो ड्रोन दीदी योजना 30 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अधिकृतपणे या ठिकाणी लॉन्च करण्यात आली होती, सुरू करण्यात आली होती. तर पर्याय क्रमांक बी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कर्नाटकबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत, राजधानी आहे बेंगळुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा आणि 5 महत्त्वाचे धरण तुंगभद्रा, कदरा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. आज या ठिकाणी मी तुम्हाला इग्नाइट अकॅडमी बद्दल सांगणार आहे, ज्या ठिकाणी टीईटी परीक्षा असेल, एमपीएससी असेल, या ठिकाणी सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करून घेतली जात असते अव्वल दर्जाच्या शिक्षकांकडून. टीईटी 2026 साठी एक महत्त्वाची बॅच या ठिकाणी लॉन्च केली आहे, द्रोणा बॅच 10.0. ही जी काही बॅच आहे ही का महत्त्वाची आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सर्व शिक्षकांना आता या ठिकाणी टीईटी पास करणं हे बंधनकारक आहे. सरकारी शाळा असतील किंवा अनुदानित शाळा असतील, त्या सर्व शिक्षकांना या ठिकाणी शिक्षक बनायचं असेल किंवा शिक्षक सेवेमध्ये राहायचं असेल तर टीईटी एक्झाम द्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीची ही टीईटी 2026 द्रोणा बॅच ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ही ऑनलाईन स्वरूपाची बॅच असणार आहे, ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ॲप्लिकेशनचा QR कोड तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी सर्व पुस्तकांसोबत एक बुक किट आणि एक फ्री बॅग सुद्धा दिली जाणार आहे. टीईटी शिक्षक पात्रता परीक्षांसाठी जे काही पुस्तकं आहेत ते सर्व पुस्तकं तुम्हाला Amazonवरती मिळतील किंवा इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरती देखील मिळणार आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन ठेवतो, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही या गोष्टी पाहू शकता. पुढचा प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 4 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी पार्श्वभूमी काय आहे या प्रश्नाच्या मध्ये लिहून घ्या. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावरती या ठिकाणी सुनेत्रा पवार यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची. ठीक आहे. प्रश्न आहे नियुक्तीबद्दल, तर लगेच नवनवीन लेटेस्ट जे काही नियुक्त्या आहेत, अपॉइंटमेंट्स आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्राचे नवीन संचालक श्री कुमार जी पिल्लई, BROचे 29वे महासंचालक हरपाल सिंग, अणु ऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष AK बालसुब्रमण्यम, CRPFचे नवीन DIG रविशंकर छबी, लोकसभा विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष रविशंकर प्रसाद, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉक्टर राजीव सिंग रघुवंशी, सेबीमध्ये कार्यकारी संचालक डॉक्टर सदानंद दाते, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाद्वारे संचालकपदी कृष्णकुमार ठाकूर, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष साध्वी निरंजन ज्योती, मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्तपदी अश्विनी भिडे आणि महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 5. माझं गाव आरोग्य संपन्न गाव नावाचं कॅम्पेन अभियान नावाचे जे काही कॅम्पेन आहे ते कोणत्या राज्याने सुरू केलेलं कॅम्पेन आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपल्या राज्याने या ठिकाणी माझं गाव आरोग्य संपन्न गाव नावाचं अभियान या ठिकाणी सुरू केलेलं आहे. हे जे काही अभियान आहे त्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे ते लिहून घ्या. गावातील आरोग्य यंत्रणा सक्षम करून गावाला रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक गावामध्ये नियमित आरोग्य तपासणी, माता बाल आरोग्य सुधारणा आणि 30 वर्षांवरील नागरिकांची तपासणी यावर भर दिला जाणार आहे. हे लोकसहभागातून राबवले जाणारे अभियान आहे. पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र राज्याने हे या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अभियानाचं नाव आहे माझं गाव आरोग्य संपन्न गाव असं या अभियानाचं नाव आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलं. आपल्या राज्याची स्थापना 1 मे 1960ला झाली. याच दिवशी या ठिकाणी गुजरात राज्याची देखील स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो.
मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा, राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा, आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न क्रमांक 6. उन्नत कृषी महोत्सव 2026 प्रदर्शन आणि प्रशिक्षण कोणत्या राज्यामध्ये आयोजित होणार आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उन्नत कृषी महोत्सव 2026 प्रदर्शन आणि प्रशिक्षण हे या ठिकाणी मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत आयोजित होणार आहे. या प्रोग्राममुळे शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञान, सुधारित शेती पद्धती आणि उत्तम बाजारपेठ उपलब्ध होईल, ज्यामुळे अंतिमतः उत्पादकता आणि उत्पन्न दोन्ही वाढण्यासाठी मदत होणार आहे. 3 दिवसीय राष्ट्रीय कृषी मेळाव्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक उपाययोजना आणि बाजारपेठेच्या संधींशी जोडून कृषी क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण परिवर्तन घडून येण्यासाठी मदत होणार आहे. पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत हा उन्नत कृषी महोत्सव 2026 प्रदर्शन आणि प्रशिक्षण हा जो काही प्रोग्राम आहे तो या ठिकाणी आयोजित होणार आहे. मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली, मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल, राजधानी आहे भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो, आणि 4 महत्त्वाचे धरण गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न क्रमांक 7. भारत जनगणना 2027 ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, या ठिकाणी सुदर्शन पटनायक असं त्यांचं नाव आहे. वाळू कलाकार आहेत, सँड आर्टिस्ट आहेत सुदर्शन पटनायक. सुदर्शन पटनायक ओडिसाचे प्रख्यात वाळू कलाकार आहेत आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा देण्यात आला आहे 2014 मध्ये. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. यांची भूमिका काय आहे तर तो जनगणनेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि जनतेला सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता वाळूच्या कलेचा वापर करणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर उत्तम शासन आणि धोरण निर्मितीसाठी जनजागृतीच्या माध्यमातून सविस्तर सामाजिक, आर्थिक आणि जातीय माहितीचे संकलन सुनिश्चित करणे या उद्देशाने हे सर्व या ठिकाणी केलं जात आहे. तर 2027 ची जी काही जनगणना आहे आपल्या प्यारा भारताची, त्याच्या ब्रँड अँबॅसेडरपदी सुदर्शन पटनायक यांची निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. अलीकडे चर्चेमध्ये असलेली INS अरिधमन ही पाणबुड्यांच्या कोणत्या वर्गाचा एक भाग आहे? बरोबर का नाही, म्हणजे कोणत्या क्लासमधली ही INS अरिधमन आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अरिहंत वर्ग. सोपं सांगू, अ फॉर अरिधमन, अ फॉर अरिहंत असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. क्लिअर? 2 पॉइंट लिहून घ्या. भारताने आपली तिसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिधमन भारतीय नौदलामध्ये सामील केली आहे आणि ही सामील करून आपली सामरिक प्रतिबंधक क्षमता अधिक मजबूत भारताने केली आहे. INS अरिधमन ही तिसरी स्वदेशी बनावटीची सबमर्सिबल शिप बॅलिस्टिक न्यूक्लिअर आणि अरिहंत वर्गातील दुसरी पाणबुडी आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, लोकसभेने कोणत्या शहराला आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी ओनली कॅपिटल म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव नुकताच मंजूर केलेला आहे? पर्याय क्रमांक डी, अमरावती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्यामुळे परिणाम काय होतील तर अमरावती ही आंध्र प्रदेशची आता एकमेव आणि कायमस्वरूपी राजधानी असणार आहे. या निर्णयामुळे 2014च्या फाळणीनंतर राजधानीबाबत सुरू असलेली अनिश्चितता संपुष्टात आली असून अमरावतीला आता वैधानिक म्हणजेच ऑफिशियली या ठिकाणी दर्जा मिळालेला आहे. पर्याय क्रमांक डी, अमरावती हीच या ठिकाणी आता आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी असणार आहे. आंध्र प्रदेश स्थापना 1 नोव्हेंबर 1953, मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू, राज्यपाल एस अब्दुल नजीर, राजधानी अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी, आणि 3 महत्त्वाचे धरण सोमसेला, श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर. पुढचा प्रश्न, भारताने मानवतावादी मदत म्हणून कोणत्या देशाला 1000 मेट्रिक टन या ठिकाणी राईस पाठवलेला आहे, तांदूळ पाठवलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बुर्किना फासो. कुठे आहे तर पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे बुर्किना फासो. या देशाला 1000 मेट्रिक टन तांदूळ या ठिकाणी पाठवलेला आहे. या पश्चिम आफ्रिकेतील देशाला मानवतावादी मदत म्हणून या ठिकाणी हा तांदूळ पाठवण्यात आला आहे. उद्देश आहे फूड सिक्युरिटी, अन्न सुरक्षा आणि मानवतावादी मदत या उद्देशाने हा पाठवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच चर्चेत असलेल्या निशा मेहता हे कोणत्या देशाच्या आरोग्य मंत्रीपदी नियुक्ती त्यांची झालेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, नेपाळच्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आरोग्य मंत्री म्हणून या ठिकाणी निशा मेहता यांची निवड झालेली आहे. चर्चेमध्ये होत्या त्याच्यामुळे कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. शेवटचा प्रश्न, ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटनुसार डोपिंगसाठी निलंबित झालेल्या खेळाडूंची सर्वाधिक संख्या कोणत्या देशामध्ये आहे? तर दुर्दैवाने या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत
भारतामध्ये या ठिकाणी अशा खेळाडूंची सर्वाधिक संख्या आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या संस्थेने 2 एप्रिल ते 9 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये लेह लद्दाख येथे मित्र मिशन सुरू केलेलं आहे? DRDO, इस्रो, CSIR की NASA, नासा. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.